Dear friends, next important chapter is Animal Kingdom. प्लांट किंगडम हा चॅप्टर आपण स्वतंत्रपणे स्टडी केला. आत्ता आपल्याला ॲनिमल किंगडम हा चॅप्टर स्टडी करायचा आहे. What is an animal? Animals are multicellular heterotrophic organism without cell wall and chlorophyll pigments. Animal 100% हेटेरोट्रॉपिक आहेत. दुसऱ्यावर फूडसाठी अवलंबून आहेत, कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट नसतात. म्हणजे हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझमचा, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचा, सेल वॉल नसणाऱ्या ऑर्गॅनिझमचा ग्रुप म्हणजे किंगडम ॲनिमालिया. कितीतरी टाईपचे ॲनिमल्स या अर्थ वरती आहेत. वेगवेगळे 11 फायला पहा. आता नॉन कॉर्डेट मध्ये आपल्याला स्टडी करायचे आहेत पोरीफेरा, निडारिया, टिनोपोरा, प्लेटीहेल्मिंथस, अस्लेहेल्मिंथस, ॲनिलिडा. आर्थ्रोपोडा, मोलस्का, इकायनोडर्मॅटा आणि हेमिकॉर्डेटा असे 10 फायला आपल्याला नॉन कॉर्डेटा मधले स्टडी करायचे आहेत. आणि कॉर्डेटामध्ये जे ग्रुप आहेत ते आहेत प्रोटोकॉर्डेटा. या प्रोटोकॉर्डेटामध्ये 2 ग्रुप आपल्याला स्टडी करायचे, 2 फायला स्टडी करायचेत. एक आहे युरोकॉर्डेटा अँड सेकंड इज सिफॅलोकॉर्डेटा. त्यानंतर पुढचा ग्रुप आहे व्हर्टिब्रेटा. या व्हर्टिब्रेटामध्ये अग्नाथा म्हणजे जबडे नसणारा ॲनिमलचा ग्रुप अग्नाथा. आणि त्याच्यामध्ये सायक्लोस्टोम्स हे ॲनिमल्स येतात. आणि ग्नॅथोस्टोमाटा जबडे असणाऱ्या ॲनिमलचा ग्रुप. त्यामध्ये अपोडा म्हणजे लिम्स, 4 लिम, हाइंड लिम नसणाऱ्यांचा ग्रुप म्हणजे अपोडा. आणि त्याच्यामधलं एक्झाम्पल आहे पायसेस, फिशचा ग्रुप. आणि टेट्रापोडा 2 4 लिम्स, 2 हाइंड लिम असे 4 लिम असणाऱ्या ॲनिमलचा ग्रुप म्हणजे टेट्रापोडा. त्यामध्ये आपल्याला स्टडी करायचे आहेत ॲम्फिबिया, रेप्टेलिया, एव्ज अँड मॅमॅलिया. एवढे सर्व ॲनिमलचे ग्रुप इथं आहेत. 1 बाय 1 त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. पण त्यापूर्वी काही क्लासिफिकेशन करताना काही जनरल कॅरेक्टर आपल्याला विचारात घ्यायला हव्यात. बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. पहिला क्रायटेरिया लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन. Then second criteria body symmetry. Third criteria, germinal or embryonal layers.
Fourth criteria, presence or absence of coelom, body cavity. Fifth criteria, metamerism or segmentation. And sixth criteria, notochord. First criteria used in classification is levels of organization. On the basis of organization of cells, animals are grouped into 4 levels. सेलचं ऑर्गनायझेशन कशा प्रकारचं आहे त्या बेसवर ॲनिमलचे 4 ग्रुप्स करण्यात आलेले आहेत. नंबर 1, सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन. आणि सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशनचा विचार केला तर आपण सायकॉन, पोरीफेरा त्यांच्या बॉडीमध्ये सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे तिथं सेल 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 एकत्र येऊन फक्त सेल ॲग्रिगेट झाल्यात. एकत्र राहिलेल्या सेलचा प्लॅन इथं आपल्याला पाहायला मिळतो, सेल ॲग्रिगेट प्लॅन. बट देर इज नो कम्युनिकेशन बिटवीन दीज 2 सेल्स. दोन्ही सेलमध्ये काही संपर्क नाही आहे. असा अतिशय सिंपल प्लॅन जो बॉडीचा आहे त्याला आपण म्हणतो सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन. सेल ॲग्रिगेट प्लॅन आहे. सेकंड आहे टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन. जसं आपण हायड्रामध्ये पाहिलं, म्हणजे निडारिया ग्रुपचा विचार केला, त्याच्या पुढचा ग्रुप विचारात घेतला, त्याच्यामध्ये सुद्धा सेल 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 अशा एकत्र आहेत. परंतु त्या सेलमध्ये एकमेकामध्ये कम्युनिकेशन आहेत. सेल एकमेकाला बोलतायत म्हणजे शब्दाशी अर्थ घेऊ नका, पण दोन्ही सेलमध्ये कम्युनिकेशन आहे. आणि अशा प्रकारचा जो बॉडीचा प्लॅन आहे त्याला आपण म्हणतो टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर प्लेटीहेल्मिन्थस मध्ये प्लेटीहेल्मिन्थस मध्ये छोटे छोटे ऑर्गन्स तयार झालेले आहेत, परंतु सिस्टीम नसतात. स्वतंत्रपणे छोटे छोटे ऑर्गन्स तयार झालेले आहेत. त्यामुळं ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन त्यामध्ये पाहायला मिळतं. परंतु पुढं ॲनिलिडा पासून पुढं, अर्थवर्म पासून पुढं हे जे ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन पासून ऑनवर्ड्स सिस्टीम तयार झालेल्या आहेत. जसं ब्लड व्हेसल्स, हार्ट, या सर्व पार्ट म्हणून एक सर्क्युलेटरी सिस्टीम बनली. अनेक ऑर्गन मिळून एक सिस्टीम बनते आणि अशा प्रकारची ऑर्गन सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशनची पुढं सगळ्या ग्रुपमध्ये पाहायला मिळते. सो दिस इज द फर्स्ट क्रायटेरिया, लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन. लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन इथं पहा. सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन मध्ये सेल अरेंज्ड एज लूज सेल ॲग्रिगेट. सेल एकत्र फक्त आहेत,
एकत्र आहेत, पण दोन सेल एकत्र असताना कुठलाही दोन सेल मध्ये संवाद नाही. देर इज नो कम्युनिकेशन बिटवीन दीज सेल्स. ओनली सेल रिमेन्स ॲज अ ॲग्रिगेटेड मास. आणि अशा प्रकारची कंडिशन आपल्याला पोरीफेरा नावाच्या ग्रुपमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन, निडारियन्स म्हणा, टेनोपोरा यांच्यामध्ये टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे इथं सुद्धा सेल 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 एकत्र आहेत, परंतु दोन सेल एकमेकाबरोबर कम्युनिकेट आहेत. दोन सेलचं एकमेकाबरोबर कम्युनिकेशन आहे. हा दोन्हीमध्ये, इथं कम्युनिकेशन नाही, इथं कम्युनिकेशन आहे. हाच तो दोघांमधला फरक आहे. त्यानंतर ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन. In this tissues are arranged in the form of organs. जसं प्लेटी हेल्मिंथस मध्ये आपण पाहिलं तर त्याच्या बॉडीमध्ये छोटे 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 ऑर्गन्स तयार झालेले आहेत. त्याला आपण म्हणतो ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन. आणि पुढं हायर सगळे जे ग्रुप आहेत त्यांच्यामध्ये अनेक ऑर्गन मिळून एक सिस्टीम बनवतात. जसं आपल्यामध्ये बघा, डायजेस्टिव्ह सिस्टीम, माउथ ऑर्गन, माउथ कॅव्हिटी ऑर्गन, इसोफेगस, स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन, स्टमक, अनेक 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 छोट्या छोट्या ऑर्गन्सनी एक सिस्टीम बनते. त्याला आपण ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन असं म्हणतो. आता ऑर्गन सिस्टीम ज्या आहेत त्या डिफरंट ॲनिमल मध्ये कशा आहेत बघा. इथं डायजेस्टिव्ह सिस्टीम सुरुवातीच्या ग्रुपमध्ये कशी आहे, इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे कशी, याच्यामध्ये ह्या कॅनॉल आहे, प्लेटीहेल्मिंथस आणि निडारिया यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम इनकम्प्लीट आहे. ज्यात ओपनिंग मधून फूड आत घ्यायचं, त्याच ओपनिंग मधून वेस्ट बाहेर टाकायचं, अशी अतिशय घाण अवस्था या ग्रुपमध्ये पाहायला मिळते. अरे, ज्या ओपनिंग मधून फूड खायचं त्याच ओपनिंग मधून घाण बाहेर टाकायची, अशी अवस्था या सुरुवातीच्या ग्रुपमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं आपण म्हणतो इनकम्प्लीट एलिमेंटरी कॅनॉल ऑर डायजेस्टिव्ह सिस्टीम. आणि पुढं जर बाकीचे पुढचे, आता याच्यापासून ॲनिलिडापासून पुढे जर विचार केला तर शरीराच्या एका टोकाला माउथ, मध्ये लांब असा कॅनॉल, मग ते राऊंड वर्म असोत, अर्थवर्म असोत, पुढचे सगळेच ग्रुप. शरीराच्या एका टोकाला माउथ, दुसऱ्या टोकाला ॲनस, मध्ये लांब असा एलिमेंटरी कॅनॉल. कंप्लीट. आपल्यामध्ये सुद्धा शरीराच्या एका टोकाला माउथ, दुसऱ्या टोकाला ॲनस आणि मध्ये आहे वेगवेगळ्या स्ट्रक्चरनी बनलेला एलिमेंटरी कॅनॉल. अशी आपल्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी आहे, कंप्लीट आहे. आता सर्क्युलेटरी सिस्टीम जी असते त्यामध्ये दोन टाईप येतात.
काही जण काय करतात, हार्ट मधून ब्लड ओपन स्पेसेस ज्या बॉडीच्या आहेत त्यामध्ये ब्लड पंप करतात आणि डायरेक्ट बॉडीच्या टिश्यू बरोबर ब्लडचा कॉन्टॅक्ट येतो, एक्सचेंज होतं आणि सर्क्युलेशन अतिशय स्लो होतं या ओपन सर्किट मध्ये. आणि क्लोज सर्किट मध्ये मात्र हार्ट, ब्लड व्हेसल्स या नेटवर्क मधून ब्लडचा क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम मधून नेटवर्क मधून फ्लो होतो. ब्लड कधीही त्या सर्किट मधून बाहेर पडत नाही. त्यामुळं ब्लडचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट कुठल्याही बॉडीच्या टिश्यू बरोबर होत नाही. सर्क्युलेशन फास्ट आहे असं क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीमचं वैशिष्ट्य सांगता येईल. त्यानंतर क्रायटेरिया, सिमेट्री ऑफ बॉडी. सोपं आहे. असिमेट्रिक, रॅडियल सिमेट्रिक, बायलॅटरल सिमेट्रिक. असिमेट्रिक म्हणजे ज्या ॲनिमलची बॉडी कशीही कट केली, कोणत्याही प्लेन मधून कट केली तरी दोन समान बॉडीचे भाग होत नाहीत, त्यांना आपण म्हणतो असिमेट्रिक. मोस्टली पोरिफेराचे मेंबर आहेत, स्नेल आहेत, त्यांच्या बॉडीचे दोन समान भाग कोणत्याही प्लेन मधून कट केलं तरी होत नाहीत, म्हणून त्यांना आपण म्हणतो असिमेट्रिक. सो animals which cannot cut into two equal walls in any plane, these are called as asymmetric animals. त्यानंतर सिमेट्रिक बघूया आपण. सिमेट्रिक मध्ये रॅडियल सिमेट्रिक, ज्या ॲनिमलची बॉडी अशी कट करा, अशी कट करा, अशी कट करा, अशी कट करा, अशी कुठल्याही प्लेन मधून कट केल्यावर ज्याच्या बॉडीचे दोन समान भाग होतात त्याला म्हणायचं रॅडियल सिमेट्रिक. Animals can cut into two equal wall in any plane. Such type of animal is called as radial symmetric animal. आणि टिनोपोरा हे इकायनोडर्म्स म्हणजे स्टारफिश आहेत, काही पोरिफेरा पण मेंबर आहेत, निडारियन आहेत. जर स्टारफिश आपण कट केला, कोणत्याही प्लेन मधून स्टारफिश कट केला तर त्याच्या बॉडीचे दोन समान भाग होतात, म्हणजे तो कसा आहे, रॅडियल सिमेट्रिक आहे. आणि बायलॅटरल सिमेट्रिक म्हणजे एकाच प्लेन मधून कट केलं तरच दोन समान भाग होत असतील तर त्या ॲनिमलला म्हणायचं बायलॅटरल सिमेट्रिक ॲनिमल. सो ॲनिमल कॅन कट इनटू टू इक्वल वॉल इन सिंगल प्लेन ओनली. इट इज कॉल्ड ॲज bilateral symmetric. Example, all chordates. कॉर्डेट आला, कॉर्डेट मध्ये आपण पण आलो, बरोबर या प्लेन मधून जर कट घेतला तरच शरीराचे दोन समान भाग होतात, तरच दोन समान भाग होतात.
त्यानंतर बॉडी प्लॅन कसा आहे त्यांचा, हा एक क्रायटेरिया यूज केला जातो. ॲनिमलच्या बॉडीचा पॅटर्न कसा आहे. पहिला पॅटर्न आहे सेल ॲग्रिगेट पॅटर्न आहे. सेल ॲग्रिगेट एकत्र आल्यात सेल ॲग्रिगेट पॅटर्न आहे. त्यानंतर म्हणजे हे कशात, स्पॉन्जेस मध्ये आहेत. ब्लाइंड सॅक पॅटर्न यांच्यामध्ये काय झालेलं आहे, जसं प्लेटी हेल्मिन्थस असेल किंवा त्याच्यापेक्षा हायड्रा सिलेंट्रेट आहे, यांच्यामध्ये काय झालेलं आहे, एक इनकम्प्लीट एलिमेंटरी कॅनॉल आहे, एक सॅक तयार झालंय बॉडीमध्ये. त्यामुळं इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम अस्तित्वात आली, त्याला आपण म्हणतो ब्लाइंड सॅक प्लॅन. प्लेटी हेल्मिन्थस मध्ये सुद्धा तसाच आहे आणि सिलेंट्रेटा मध्ये सुद्धा तसाच प्लॅन आहे. आणि पुढं अर्थवर्म पासून पुढं सर्व जे ग्रुप आहेत त्यांच्यामध्ये ट्यूब विथ इन ट्यूब प्लॅन आहे. म्हणजे काय, आपलं शरीर म्हणजे एक ट्यूब, त्या शरीरामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम एलिमेंटरी कॅनॉल म्हणजे आणखी एक ट्यूब. बॉडी ट्यूब मध्ये एलिमेंटरी कॅनॉलची आणखी एक ट्यूब म्हणजे ट्यूब विद इन ट्यूब प्लॅन, ज्याच्यामध्ये आता अर्थवर्मचा पहा, शरीराच्या एका टोकाला मांस आहे, मध्ये एलिमेंटरी कॅनॉल आहे पूर्ण, आणि शरीराच्या दुसऱ्या टोकाला ॲनस आहे. ट्यूब विथ इन ट्यूब प्लॅन यांच्या बॉडीचा आपल्याला पाहायला मिळतो. ॲनिलिडापासून पुढं सर्वांमध्ये ट्यूब विथ इन ट्यूब प्लॅन आहे. आता जे बायलॅटरल सिमेट्रिक ॲनिमल आहेत, वरची साईड म्हणजे डॉर्सल साईड, ही साईड म्हणजे डॉर्सल, ही साईड म्हणजे व्हेंट्रल, ही साईड म्हणजे लेफ्ट, ही साईड म्हणजे राईट, आणि वरचे डोक्याकडचा भाग म्हणजे अँटेरियर आणि पायाकडचा भाग म्हणजे पोस्टेरियर. त्यानंतरचा जो क्रायटेरिया आहे जर्म लेयर्स. जर्म लेयर्स जो झायगोट आहे, झायगोट पासून बनतो मोरुला एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये, त्याच्यापासून बनतो ब्लास्टुला सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम मध्ये एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट अशा आहेत, आणि नंतर बनतो गॅस्ट्रोला. त्या गॅस्ट्रोला मध्ये 3 जर्म लेयर आता आपल्यामध्ये आहेत, आणि पुढं हा आहे एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. ज्यांच्या एम्ब्रियो मध्ये 3 जर्म लेयर्स असतील त्यांना आपण म्हणतो ट्रिप्लोब्लास्टिक. आणि सुरुवातीचे काही ग्रुप आहेत ॲनिमल किंगडमचे, त्यांच्या एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये फक्त एक्टोडर्म आणि एंडोडर्म दोनच
जर्म लेअर तयार होतात त्यांच्यामध्ये मेसोडर्म नसतो आणि दोनच जर्म लेअर ज्यांच्यामध्ये आहेत त्याला आपण म्हणतो डिप्लोब्लास्टिक. इथं पहा, डिप्लोब्लास्टिक ॲनिमल सुरुवातीचे जे आहेत, जसं निडारिया, टिनोपोरा, म्हणजे हायड्राची बॉडी विचारात घेतली आपण तर बाहेरचा जर्म लेअर इथं आहे एक्टोडर्म, आतला जर्म लेअर आहे एंडोडर्म आणि दोघांच्या मध्ये इथं कॅव्हिटी दिसते. ती जी कॅव्हिटी आहे ती काही सिलोम नाही आहे. दिस कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज मेसोग्लिया. मेसोग्लिया म्हणतो त्या कॅव्हिटीला आपण. दोन जर्म लेअरच्या मध्ये अनडिफरन्शिएटेड जेली लाईक लेअर आहे मेसोग्लियाचा. जेली लाईक लेअर आहे मेसोग्लियाचा. तर इथं एक्टोडर्म, एंडोडर्म आहेत महत्वाचे लेअर आणि मध्ये जेली लाईक असा अनडिफरन्शिएटेड मेसोग्लिया नावाचा लेअर आहे. देर इज नो फॉर्मेशन ऑफ मेसोडर्म आणि म्हणून यांना आपण म्हणतो डिप्लोब्लास्टिक निडारिया, म्हणजे हायड्राचा ग्रुप, टिनोपोरा, पोरीफेरा. हे जे पहिले महत्वाचे 3 ग्रुप आहेत यांच्यामध्ये डिप्लोब्लास्टिक कंडिशन आहे. आणि राहिलेले सर्व जे आहेत प्लेटीहेल्मिन्थस पासून कॉर्डेटा पर्यंत सर्व ग्रुप मध्ये आउटर जर्म लेअर इथं आहे एक्टोडर्म, मिडल मेसोडर्म, इनर एंडोडर्म, 3 जर्म लेअर कंप्लीट तयार झालेले असल्यामुळं यांना आपण म्हणतो ट्रिप्लोब्लास्टिक. आणि संपूर्ण शरीर जे बनतं, वेगवेगळे अवयव वेगवेगळ्या जर्म लेअर पासून एम्ब्रॉनिक कंडिशन मध्ये डेव्हलपमेंट होताना बनत असतात. या 3 जर्म लेअर पासूनच सर्व अवयव आपल्या शरीराचे बनत असतात. तर डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक याप्रमाणे. त्यानंतर जी बॉडी मध्ये कॅव्हिटी आहे या बॉडीच्या कॅव्हिटीला आपण म्हणतो सिलोम. सिलोम ही कॅव्हिटी इट इज लाइन्ड बाय मेसोडर्म आणि ही कॅव्हिटी कुठे इट इज प्रेझेंट बिटवीन बॉडी वॉल अँड गट वॉल. म्हणजे एलिमेंटरी कॅनॉल आणि बॉडीच्या वॉलच्या मध्ये जी कॅव्हिटी असते त्या कॅव्हिटीला म्हणायचं सिलोम. ज्यांच्यामध्ये आहे ते सिलोमेट, ज्यांच्यामध्ये नाही ते असिलोमेट म्हणता येतील. आता असिलोमेट थोडाफार प्रयत्न केला पण ट्रू कॅव्हिटी नसल्यामुळे त्याला सुडोसिलोमेट म्हणतो आपण आणि ट्रू कॅव्हिटी असेल तर सिलोमेट असं आपण म्हणतो. जसं इथं एक्झाम्पल बघूया. पहा, सुरुवातीचे जे ग्रुप आहेत पोरीफेरा, प्लेटीहेल्मिन्थस पर्यंतचे, यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी सिलोम नावाची कॅव्हिटी नसते. डायजेस्टिव्ह कॅव्हिटी, दिस कॅव्हिटी इज फिल्ड बाय मॅट्रिक्स और पॅरेन्कायमा. सिलोम नावाची कॅव्हिटी या ठिकाणी नसते, त्यांना आपण म्हणतो असिलोमेट. मग याच्यामध्ये पोरीफेरा येतील, निडारियन्स म्हणजे हायड्रा सारखे ॲनिमल्स येतील, प्लेटीहेल्मिन्थस हे सुद्धा ग्रुप यामध्ये येतील.
त्यांच्यामध्ये सिलोम कॅव्हिटी नसते. परंतु अस्क्लेहेल्मिंथस वर्म्स, जसा जंत आपल्यामध्ये जंत तयार होतो ना, एंडोपॅरासाइट आहे, त्यांच्यामध्ये जर पाहिलं तर मेसोडर्म जो आहे त्याचे पाउचेस बनतात असे मध्ये मध्ये. एक्टोडर्म ही बॉडी वॉल आहे, इनर आहे, आणि इथं मेसोडर्मचे काय बनतात, पाउचेस 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 बनतात. पाउचेस बनतात. आणि दोन्ही साइडला लाइनिंग जर कॅव्हिटीच्या मेसोडर्मचं असेल तरच आपण त्याला स्ट्रुसिलोम म्हणणार. इथं फक्त पाउचेस 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 स्कॅटर्ड दिसतात. आणि सुरुवातीला प्रयत्न मात्र केला, ट्रू कॅव्हिटी जरी नसली तरी प्रयत्न मात्र यांनी केला, म्हणून यांना आपण म्हणतो सुडोसिलोमेट्स. सुडोसिलोमेट्स. आणि त्यानंतर ट्रूसिलोम. आता सुडोसिलोमेटला फॉल्स सिलोम आपण म्हणतो. ट्रूसिलोम असणारे ॲनिलिडा पासून पुढच्या सगळ्याच ग्रुपमध्ये पाहिलं तर बॉडी वॉल आणि एलिमेंटरी कॅनॉलच्या मध्ये ही कॅव्हिटी आहे सिलोम नावाची. आणि या कॅव्हिटीला या बाजूनं पण मेसोडर्मचं लाइनिंग आहे, या बाजूनं पण आउटर साइडला मेसोडर्मचं लाइनिंग आहे, इनर साइडला पण मेसोडर्मचं लाइनिंग आहे. दोन्ही साइडला मेसोडर्मचं लाइनिंग आहे अशी ही ट्रूसिलोम नावाची कॅव्हिटी ॲनिलिडा पासून पुढं सर्वांमध्ये असते. त्यांना आपण म्हणतो सिलोमेट्स. आणि त्यात सिलॉमिक फ्लुइड भरलेलं असतं. पहा इथं असिलोमेट मध्ये बॉडी वॉल आणि एलिमेंटरी कॅनॉलच्या मध्ये जी कॅव्हिटी आहे पॅरेनकायमानी भरलेली आहे. पॅरेनकायमा आणि मॅट्रिक्स आहे तिथं भरलेला आहे त्यात. त्यानंतर सुडोसिलोमेट मध्ये बॉडी कॅव्हिटी इज नॉट लाइन्ड बाय मेसोडर्म आणि मेसोडर्म स्कॅटर्ड असतो पाउचेस मधच्या फॉर्म मध्ये. फॉल्स सिलोम म्हणू आपण त्याला. आणि ॲनिलिडा पासून पुढं सर्वांमध्ये बॉडी कॅव्हिटी आणि एलिमेंटरी कॅनॉलच्या मध्ये आहे सिलोम नावाची कॅव्हिटी. सिलॉमिक फ्लुइडनं भरलेली आहे आणि दोन्ही बाजूचं लाइनिंग तिथं मेसोडर्मचं आहे. ट्रूसिलोम आपण म्हणतो. सिलोमचं फंक्शन काय? इथं सिलोम बघा, ही बॉडी म्हणजे एक कॅव्हिटी आणि त्यात एलिमेंटरी कॅनॉल आणि बॉडी वॉल याच्यामध्ये ही जी कॅव्हिटी आहे तिला आपण म्हणतो सिलोम. इट अकोमोडेट्स विसरल ऑर्गन्स. हे सगळे विसरल ऑर्गन आहेत ना, त्यात बसवलेले आहेत सिलोम मध्येच. सिलॉमिक फ्लुइड रिड्युसेस फ्रिक्शन बिटवीन विसरल ऑर्गन. हे विसरल ऑर्गन फिट केलेत ना सगळीकडं, त्यांच्यामध्ये घर्षण होऊ नये, फ्रिक्शन होऊ नये याच्यासाठी ही कॅव्हिटी महत्वाची आहे. सो इट ॲक्ट्स एज अ शॉक ॲब्सॉर्बर. इट प्रिव्हेंट द फ्रिक्शन बिटवीन विसरल ऑर्गन्स, म्हणून याची गरज आहे. त्यानंतर मेटामॅरिझम. बॉडी इज डिवायडेड इनटू मेनी सेगमेंट्स. It is a phenomenon in which body or organs is externally or internally divided into many repeated segments called as metameres.
बॉडी किंवा ऑर्गन बाहेरून किंवा आतून छोट्या छोट्या युनिटनी रिपीट झालेले दिसतात, त्याला आपण म्हणतो सेगमेंटेशन. जसं इथं जर आपण पाहिलं, अर्थवर्मच्या बॉडीमध्ये अनेक 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 सेगमेंट्स दिसतात. एक्सटर्नल मेटामेरिक सेगमेंट्स या ॲनिलिडामध्ये क्लिअर पाहायला मिळतात आपल्याला. एक्सटर्नल सेगमेंट्स आर देअर. परंतु एक्सटर्नल सेगमेंट आहेत, पण आपल्यामध्ये, आपण हायर ॲनिमल आहोत, आपल्यामध्ये एक्सटर्नल सेगमेंट दिसतात का? बाहेरनं सेगमेंटेशन दिसतं का? नाही. परंतु आपल्या शरीरामध्ये काही ऑर्गन्स रिपीट 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 झालेले दिसतात, म्हणजे इंटरनल सेगमेंटेशन आपल्यामध्ये पाहायला मिळतं. एक्झाम्पलच घ्यायचं म्हटलं तर व्हर्टिब्रा 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 व्हर्टिब्रा, अनेक व्हर्टिब्रा आपल्यामध्ये आहेत की नाही? अनेक व्हर्टिब्रा आहेत, म्हणजे व्हर्टिब्रा 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 रिपीट 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 होतात, म्हणजे इंटरनल सेगमेंटेशन. काही स्ट्रक्चर आपल्या बॉडीमध्ये अनेक वेळा इंटरनली रिपीट होतात, म्हणजे इंटरनल सेगमेंटेशन आपल्यामध्ये आहे. मेटामेरिक सेगमेंटेशन याप्रमाणे. त्यानंतर नोटोकॉर्ड असणं नसणं, मेसोडर्मल ओरिजिन असलेला सपोर्टिंग रॉड आहे डॉर्सल साइडला. एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट मध्ये काही ॲनिमल मध्ये डेव्हलप होतो. व्हॅक्युओलेटेड सेल्सनी तो बनलेला असतो नोटोकॉर्ड. ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड लाईफ मध्ये असतो, डेव्हलप होतो कधी ना कधी, त्याला आपण म्हणतो कॉर्डेटा. आणि ज्यांच्यामध्ये नसतो त्याला आपण म्हणतो नॉन कॉर्डेटा. त्याला आपण नॉन कॉर्डेट म्हणतो. मग सुरुवातीचे जे 10 ग्रुप आपण सांगितले ते नॉन कॉर्डेटचे आहेत, आणि बाकी त्याच्यानंतरचे कॉर्डेटचे ग्रुप आहेत. आपण आतापर्यंत काय काय पाहिलं पहा. लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन, जर्म लेअर, सिमेट्री, सिलोम. जे वेगवेगळे ग्रुप आपण पाहिलेत. पोरीफेरामध्ये सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे. जर्म लेअर डिप्लोब्लास्टिक आहे, तो असिमेट्रिक आहे किंवा रॅडियल सिमेट्रिक आहे, आणि सिलोम नसतो. निडारिया टिनोपोरा टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन आहे, डिप्लोब्लास्टिक आहे, रॅडियल सिमेट्रिक बॉडी आहे, असिलोमेट आहे. प्लेटी हेल्मिंथस मध्ये ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन आहे, ट्रिप्लोब्लास्टिक आहे, बायलॅटरल सिमेट्रिक आहे, असिलोमेट आहे. असले हेल्मिंथस मध्ये ऑर्गन सिस्टीम ऑर्गनायझेशन आहे, ट्रिप्लोब्लास्ट. पुढचे सगळेच ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. बायलॅटरल सिमेट्रिक आहे, सुडोसिलोमेट हा ग्रुप इथे येतो. आणि ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलस्का, इकायनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा, कॉर्डेटा ऑर्गन सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन आहे, ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, बायलॅटरल सिमेट्रिक आहेत, आणि सगळे सिलोमेट आहेत. सगळे सिलोमेट आहेत. नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेटा यांच्यामध्ये काही डिफरन्स आहेत का? आहेत. नॉन कॉर्डेट notochord or vertebral column is absent. Nerve cord is solid, double ganglionated and ventral to elementary canal. Heart present on dorsal side to elementary canal. Pharyngeal gill slits are absent.
post anal tail is absent, RBC absent in blood, appendages or limbs are present more than one pair. या काही नॉन कॉर्डेटच्या कॅरेक्टर आहेत. आता कॉर्डेट याच्यापेक्षा वेगळे कसे आहेत पहा. कॉर्डेट मध्ये लाईफ मध्ये नोटोकॉर्ड असतो, काही मध्ये रिप्लेसमेंट होऊन व्हर्टिब्रल कॉलम बनतो व्हर्टिब्रेटामध्ये. नर्व कॉर्ड कसा आहे, हॉलो आहे, नॉन गँग्लिओनेटेड आहे आपल्यामध्ये, आणि तो डॉर्सल साइडला आहे आपल्यामध्ये एलिमेंटरी कॅनॉलच्या. यांचं नॉन कॉर्डेटचं हार्ट कसं आहे, हार्ट कसं आहे, डॉर्सल आहे. आपलं कॉर्डेटचं हार्ट वेंट्रल आहे. आपल्यामध्ये फॅरेंजियल गिल स्लिट असतात. पोस्ट ॲनल टेल, ॲनस नंतर टेल शेपटी असते कॉर्डेटमध्ये. आरबीसी असतात ब्लड मध्ये कॉर्डेटच्या, आणि लिम्स अपेंडेजेस आपल्यामध्ये पुढं आहेत. तर अशा प्रकारे कॉर्डेटा आणि नॉन कॉर्डेटा यांच्यामध्ये डिफरन्स आपल्याला करता येतील. तर क्लासिफिक